नमस्कार मंडळी, मी प्रणाली, एक सर्टिफाईड योगा ट्रेनर. स्टे फिट विथ प्रणाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत. आज आपण सिद्धासन या आसनाचा अभ्यास करणार आहोत. तर ह्या आसनाबद्दल माहिती जाणून घेऊया. सिद्धासन हे आसन जे ध्यान करण्यासाठी किंवा सिद्धी प्राप्त करण्यासाठी पूर्वी जे योगी लोक आहेत तर या आसनाचा हे उपयोग करायचे. तर जी आपली प्राणिक ऊर्जा आहे ती वरती उचलण्याचे काम हे सिद्धासनाचं काम आहे. सिद्धी प्राप्त करण्यासाठी हे आसन केलं त्यामुळे ह्याला सिद्धासनाचं नाव दिलंय. कुंडलिनी जागरण जे असतं ते करण्याचं काम हे सिद्धासनामुळे होतं. त्यामुळे योगी महाराज शक्यतो या आसनाचा हा वापर करायचे सिद्धी प्राप्त करण्यासाठी. तर या आसनाचे फायदे आहेत की आपल्या शरीरामध्ये जे 72,000 नाडी आहेत तर त्यांचं शुद्ध करण्याचं काम हे सिद्धासनचं आहे. आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं या आसनामुळे. आपलं पचनक्रिया सुधारतं हे आसन. आपला जे स्ट्रेस आहे, एन्झायटी आहे, ह्याची लेवल कमी करण्याचा सिद्धासनाचा उपयोग होतो. त्यामुळे सिद्धासनाचा हा नियमित आपण अभ्यास केला पाहिजे. हे आसन कुणी करू नये तर ज्यांना बॅक पेन आहे खूप, ज्यांना गुडघ्यामध्ये खूप त्रास आहे किंवा अँकल पेन आहे, ह्या लोकांनी ह्या सिद्धासनाचा अभ्यास करू नये. किंवा कमरेखालच्या भागांमध्ये जर कुणाची इंजुरी असेल, काही सर्जरी असेल तर त्या लोकांनी सिद्धासनाचा अभ्यास करू नये. तर हे आसन कशा पद्धतीने करायचं हे आपण आता जाणून घेऊयात. पहिल्यांदा दंडासन मध्ये जायचंय. दोन्ही पाय स्ट्रेट आणि दंडासन मध्ये थांबायचंय आणि श्वासावरती आपण कॉन्सन्ट्रेशन करूयात. थोडस होल्ड करतो आणि श्वासावरती लक्ष केंद्रित करायचंय. पहिल्यांदा तुमचा जो डावा पाय आहे तो फोल्ड करून खाली घ्यायचा आहे. मी आता इथे समोर दाखवते. तुमचा जो डावा पाय आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे आणि तुमचं जे मूलाधार चक्र आहे तिथे तुमची टाच थोडीशी टेकवायची आहे आणि जो उजवा पाय आहे तो उचलून डाव्या पायावरती ठेवायचा आहे आणि इथे जो गॅप आहे मांडीमध्ये आणि पायाच्या इथे तो पाय इथे आपल्याला थोडस अडकवायचं. अशा पद्धतीने सिद्धासनामध्ये जायचंय. आता पहिल्यांदा डावा पाय खाली का घेतला तर आपली शरीराची डावी बाजू आहे त्याला मून साइड म्हणतात, म्हणजे चंद्रमा आहे. म्हणजे आपलं जी शरीर आहे पहिल्यांदा शांत करण्यासाठी फर्स्ट तुम्ही आपला लेफ्ट साइडचा यूज करायचा आणि त्याच्यावरती आपण उजवा पाय ठेवतो. जर सिद्धासन करण्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर जसं तुम्हाला मी सांगितलं होतं की सुखासनामध्ये जाण्यासाठी काही काही स्टेप्स दिल्या आहेत तर त्या स्टेप्सचा तुम्ही वापर करा. सुखासन कशा पद्धतीने करायचं तर त्याची एक सेपरेट व्हिडिओ आहे, त्याची लिंक तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. आणि जर हे करण्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल सेम तुम्ही कुशनचा वापर करू शकता किंवा ते जे त्याच्यामध्ये जे आसन दिलेले आहे त्या आसनांचा पण अभ्यास करा. प्लस तुम्ही जसं एक पाय स्ट्रेट करायचा आणि दुसरा पाय आहे तो इथे ठेवायचा आहे आणि हलकं आपल्याला हे खाली प्रेस करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही ह्याचा प्रॅक्टिस करू शकता. सेम तसं दुसऱ्या पायानेही करायचंय. हे असं करून खाली टेकवायचंय जेणेकरून आपल्या पायांमध्ये थोडीशी फ्लेक्झिबिलिटी येईल. आणि खाली थोडस कुशनचा यूज करूया आणि रिलॅक्स व्हायचं. या आसनामध्ये तुम्ही 5 मिनिटं 10 मिनिटं हळूहळू तुम्ही तुमची कशी बॉडीची कॅपॅसिटी आहे तशा पद्धतीने तुम्ही वाढवू शकता. धन्यवाद. हे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला स्टे फिट विथ प्रणाली सबस्क्राईब करायला विसरू नका.